त्याचप्रमाणे सर्व संत महंतांच्या मठावर जो ध्वज असतो तो भगवा ध्वज असतो। तेव्हा भगवा ध्वज आणि भगवा रंग यांचा अतूट नातं आहे। वेदामध्ये सुद्धा अरुण केतू तव विश्व गगनमे, हा अरुण केतू जो आहे, हा भगवा रंग जो आहे, याचं महत्त्व वर्णन केलेलं आहे। म्हणून 9वा दिवस आहे, या 9व्या दिवसाचा त्यागाचा रंग केसरिया करून जोहार करणाऱ्या राजपूत रमणी आहेत की विस्तवात हसल्या बहुराजपूती, की शीलाचं रक्षण करण्यासाठी या भडकलेल्या ज्वाळामध्ये स्वतःची सुंदर शरीर समर्पित करणाऱ्या ज्या राजपूत रमणी आहेत त्यांचा भगवा रंग आहे। आणि हा भगवा रंग त्यागाचं प्रतीक आहे, पराक्रमाचं प्रतीक आहे, आत्मविश्वासाचं प्रतीक आहे, विजयाचं प्रतीक आहे। आणि म्हणून 9व्या दिवशी विजय संपादन केलेला आहे, महिषासुर जो आहे त्याचं मर्दन केलेलं आहे। आणि 10व्या दिवशी विजय पताक फडकवीत सीमोल्लंघनाला ही महिषासुर मर्दिनी कालिका, ही पार्वती, ही दुर्गा, ही जगदंबा निघालेली आहे। अशा प्रकारे नवरात्र जे आहे ते नवरंग जे आहेत त्या नवरंगांच्या प्रतीकातून निर्माण झालेलं एक सुंदर अशा आत्ममहोत्सवाचं कमळ आहे, त्याचं ते सुंदर प्रतीक आहे। म्हणून नवरंगी नवरात्र असा शब्दप्रयोग रूढ झालेला आहे। या रंगामध्ये धार्मिक कला नाही, पण हा सांस्कृतिक उत्सव आहे आणि निसर्ग अनेक रंगांनी रंगलेला असल्यामुळे नवरात्र पूजा ही शेवटी निसर्गाची, सृष्टीची, शक्तीची, आदिदेवतेची, मातृशक्तीची आणि सृजन शक्तीची पूजा आहे। आणि म्हणूनच या नवरंगातून शेवटी भक्तानं आपल्या अंतरंगात डोकावलं पाहिजे आणि ते किती शुद्ध आहे, पवित्र आहे, निर्मळ आहे, स्वच्छ आहे याची आत्मानुभूती घेतली पाहिजे, प्रचिती घेतली पाहिजे। अंतरंग गंगा जळासारखं निर्मळ असेल तर बाकी बाह्यरंग निर्मळ होतात। तेव्हा नवरात्र महोत्सवातले नवरंग हे जे बहिरंग आहेत ते शेवटी या निर्मळ अंतरंगाकडे भक्ताला नेतात। नवरात्र महोत्सवाच्या देवीचा हाच खरा अन्वयार्थ आहे।